येस, सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण मेडिटेशनने स्टार्ट करूया. जस्ट एक 2 मिनिट आपण स्वतः बरोबर राहणार आहोत. क्लोज युअर आईज. डोळे बंद आहेत. दीर्घ श्वास आपण घेत आहोत. फक्त बसायचं आहे आपल्याला. फक्त फील करायचं आहे आपल्या श्वासाला. जस्ट फील युअर ब्रेथ्स. श्वास कसा आहे? गरम आहे, थंड स्पर्श होतोय. श्वासांचा स्पर्श कसा जाणवतोय नाकाला? श्वास सोडताना हवेचा होणारा स्पर्श. श्वास घेताना हवेचा होणारा स्पर्श. जस्ट फील इट. बी विथ इट. फील द लाईफ इनसाइड यू. तुमच्यामध्ये जो जिवंतपणा आहे त्याचा फक्त अनुभव घ्यायचा आहे. मी जिवंत आहे आणि श्वास घेत आहे. स्लोली ओपन युअर आईज. येस. कसं वाटलं? मेडिटेशन केल्यानंतर शांत वाटलं, रिलॅक्स वाटलं. दिवसभराच्या धावपळीमध्ये जसं मी काल सांगितलं तसं खूप साऱ्या गोष्टींना आपण चिटकत असतो है ना. काही नाही म्हटलं तरी मोबाईलवरती काहीतरी नोटिफिकेशन येतं आणि आपलं सगळं लक्ष बाहेर जातं. स्वतः बरोबर कनेक्ट करायला मला काय वाटतंय, मला कसं वाटतंय, मला काय हवं आहे हे जाणून घ्यायला पण आजकाल आपल्याला वेळ नाहीये. सो खूप महत्वाचं आहे स्वतः बरोबर थोडासा सायलेन्स टाइम आपण घालवायला पाहिजे. मध्ये मध्ये दिवसभरातून तुम्हाला जरी वेळ नसेल तरी दिवसभरातून 2-2 मिनिट तुम्ही स्वतःशी कनेक्ट होऊ शकता. तेवढं स्वतःला वेळ देऊ शकता ना. स्वतः जिवंत आहोत ही भावना महत्वाची आहे. की कोणी बाहेर कुठेतरी फिरायला गेलंय आज, शेजारच्या देशामध्ये हे झालंय किंवा शेजारच्या सिटीमध्ये हे झालंय, माझ्या बिल्डिंग मध्ये हे झालंय, हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, व्हॉट इज हॅपनिंग विथ यू. तुमच्या बरोबर जे होतंय ते जाणून घेणं महत्वाचं आहे की आजूबाजूला काय होतंय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. सो इट्स इम्पॉर्टंट. मला काय वाटतंय, मला काय हवं आहे, स्वतःशी कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत होओपनोपनो. किती जणांना होओपनोपनो ऑलरेडी माहिती आहे? ज्यांना माहित नाहीये त्यांनी एन लिहा चॅटमध्ये, सो दॅट मला समजेल की एक्सरसाइज काय घ्यायचं आहे. खूप साऱ्या लोकांना माहित असेल तर मग आपण थोडं अजून ऍडव्हान्स लेवलला डिस्कस करू. जर नवीन असतील बरेच जण तर थोडंसं बेसिक आणि थोडंसं ऍडव्हान्स मिक्सचर करू. सो मला कळेल की काय सांगायला पाहिजे. ऑडियन्स कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. येस. थोडं थोडं माहिती आहे. ओके. ठीक आहे. जे नवीन आहेत त्यांनी एन लिहा. आय फॉरगॉट. गुड. न्यू आहे. ओके. हे असं ना आपण विसरतो किंवा ते प्रॅक्टिस मधून निघून जातं. कितीतरी लोक असे आहेत ज्यांना रिझल्ट येतात त्यावेळेला ते खूप इंटेन्सिटीने करतात आणि नंतर आपण ते विसरून जातो आणि मग आपल्यामध्ये ती कन्सिस्टन्सी नसल्यामुळे रिझल्ट आपले मग तसे दिसत नाहीत. मग आपल्याला वाटतं की व्हॉट इज हॅपनिंग इन माय लाईफ. है ना. खूप जण सांगतात की आय फॉरगॉट, मी विसरलो, राहून गेलो. तर हे खूप महत्वाचं आहे. हे लाईफ टूल्स आहेत आणि हे आपण आपण तर शिकायला पाहिजेत, आपल्या मुलांना शिकवायला पाहिजेत. आय हॅव अ ब्युटिफुल स्टोरी ऑफ माय सन. येस्टरडे ही हॅड कोल्ड. माझा मुलगा आता बेंगलोरमध्ये आहे.
त्याला रात्री सर्दी होती. मग मी रात्री त्याला काहीच नाही बोलले. त्याच्याकडे BFT होतं. त्याने BFT घेतलं. एक डोस घेतला. BFT इज अ बॅच फ्लॉवर थेरपी, जे आता कोणाला माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते मी. आणि दुपारी त्याचा कॉल आला, त्यावेळी त्याची सर्दी गेलेली होती. पण मी मॉर्निंगला त्याला सांगत होते की अरे तू काहीतरी कर, EFT कर, काहीतरी इमॅजिन कर की ब्लॅक धूर तुझ्या बॉडीतून निघून जात आहे आणि सर्दीला अलाव कर तुझ्या बॉडीतून निघून जायला. तो म्हणला, मम्मा आय डिड एव्हरीथिंग यस्टरडे ओनली. लास्ट नाईट मी होपनोपनो करूनच झोपलेलो आहे. म्हटलं तुला कसं सुचलं? हा, ऑल द टाइम तू सांगतेस त्याच्यामुळे मला माहित होतं. सो सी द मॅजिक. 2000 किलोमीटर लांब आहे तो, बट ही नो दॅट टूल, ही न्यू दॅट टूल. त्याला फक्त तेवढं माहित होतं, तर त्याने त्याच्यावरती स्वतःला हील करण्याची क्षमता मुलांच्या मध्ये आपण तयार करतोय. ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आई वडील म्हणून आपण काय देऊ शकतो मुलांना? जस्ट इमॅजिन, आपल्या सगळ्यांची मुलं, आणि आपल्या सगळ्यांचीच नाही, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या पूर्ण देशामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये हे सगळे टूल्स टेक्निक वापरून मुलांना जर कळलं की माझ्या बॉडीमध्ये काय होते, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं, त्याला हील करायचं आणि ते मी बरं करू शकतो. हिलिंग इज विदिन मी. किती मोठी गोष्ट आहे. टेल मी, इजंट इट अमेझिंग? राईट डाऊन अमेझिंग जर तुम्हाला हे अमेझिंग वाटलं असेल तर, आणि तुम्हाला हवंय हे. तुम्ही दावा करताय की हे विश्वामध्ये सगळीकडे लोकांनी प्रॅक्टिस केली पाहिजे, फॅमिलीजनी ही प्रॅक्टिस केलेली पाहिजे. येस. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॅन यू इमॅजिन 10 वर्षाचा मुलगा जर स्वतःला बरं करू शकतो विदाउट पेरेंट्स, विदाउट एनी हेल्प, तर मग किती मोठी गोष्ट आहे. वी हॅव टू टेक इट सिरियसली. मला तो इन्सिडन्स त्याचा ऐकून मला असं झालं, अरे मला आता माझ्या पेरेंट्सना, माझ्या जवळच्या लोकांना, माझ्या क्लायंट्सना इन्सिस्ट करून सांगण्याची गरज आहे की हे तुम्ही करा. इट्स नॉट बिकॉज की माझी काहीतरी सक्सेस स्टोरी आय एम शेअरिंग विथ यू. का मी शेअर करतेय? कारण मला वाटतंय की जे माझ्या घरात चाललंय ते तुमच्या घरात आणायचंय मला आता. सो हे माझं एम आहे. आणि ते तुमच्या घरात येऊन ते अजून लोकांच्या घरामध्ये गेलं पाहिजे. तर आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे. सो आर यू रेडी टू स्प्रेड दिस? राईट डाऊन स्प्रेड, टेल स्प्रेड, ऑर शो मी थम्स. येस. सो होपनोपनो काय आहे? होपनोपनो ही एक हिलिंग पद्धती आहे. हिलिंग म्हणजे काय? तर बरं करणं. आता बरं करायचं तर कसं बरं करायचं, आणि का गोष्टी येतात आपल्या लाईफमध्ये, आणि त्या कशा जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल सर्दी पण होपनोपनी का बरी होते? सर्दीच्या मागे काही इमोशनल ट्रॉमाज असू शकतात. फॉर एक्झाम्पल, सर्दी ज्या वेळेला होते तो मनात काहीतरी लॉट्स ऑफ कन्फ्युजिंग थॉट्स असतात, एन्झायटी असते किंवा हर्ट असतं. अँड इट हॅज हॅपन. त्याच्याबरोबर ते काल झालंच होतं. ही गॉट हर्ट बिकॉज त्याच्या बाबांना लेट होत होतं एक दिवस जायला. त्याच्या मनात काही बऱ्याच गोंधळ झाला असेल, तो एन्झायटी आली असेल आणि त्याच्यामुळे त्याला सर्दी झाली. हे मला कळालं होतं इथे बसून. बट ते त्याचं त्याला कळलं, त्याने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. दॅट इज अ बिग थिंग. तर प्रत्येक गोष्टीच्या मागे काय असतं? एक इमोशनल ट्रॉमा असतो. कोणताही आजार तुम्ही अट्रॅक्ट करता ज्या वेळेला तुम्ही हे शिकाल ना की मला जो आजार होतोय, माझ्या बॉडीमध्ये काहीतरी होतंय किंवा माझ्या लाईफमध्ये काहीतरी होतंय, माझ्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा मला पैशांमध्ये अडथळा येत आहे, माझे लोक मला पैसे देत नाहीत, क्लायंट्स पैसे देत नाहीयेत, किंवा मला माझी नोकरीमध्ये पगारवाढ होत नाहीये, माझ्या जॉबमध्ये प्रॉब्लेम येतोय, जॉबमध्ये लोक मला मदत करणारी मिळत नाही, व्हॉट एव्हर, कोणताही इन्सिडेंट, प्रॉब्लेम जिथे आहे ना तिथे काहीतरी इमोशन क्रिएट होतोय. आणि त्याच्यामुळे, त्या इमोशनमुळे परत आपण ते प्रॉब्लेम्स रिक्रिएट करतोय. हे न संपणारं चक्र आहे. मग हे थांबवायचं कसं? तर आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. होपोनोपोनो म्हणजे काय? तर टेकिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी. मी स्वतः जबाबदारी घेतो. भलेही ते कुणाच्याही बाबतीत असेल, मी जबाबदारी घेतो आणि आता मला ते बरं करायचं आहे. तर याची खूप फेमस स्टोरी आहे. तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. मी सुद्धा माझ्या युट्यूब चॅनेलला ती अपलोड केलेली आहे. तरी मी थोडक्यात आता सांगेल तुम्हाला. अजून थोडं सविस्तर तुम्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बघा ती स्टोरी काय आहे. तर डॉक्टर ह्यू लेन यांची स्टोरी आहे. तर एक हवाईमध्ये असं हॉस्पिटल होतं जिथे खूप लोक ज्यांच्यावरती डोक्यावरती परिणाम झालेले म्हणा किंवा जे व्यवस्थित नॉर्मल नाहीयेत, ॲबनॉर्मल लोक आहेत, आपण ज्यांना ॲबनॉर्मल म्हणतो, असे ॲबनॉर्मल लोक होते, काही क्रिमिनल्स होते तिथे. तर अशा क्रिमिनल माइंडसेटची आणि ॲबनॉर्मल असणारी लोक तिथे होती. त्याच्यामुळे खूप सगळे जे डॉक्टर यायचे ते नेहमी वैतागायचे तिथे की अरे
कसं काय या पेशंटशी डील करायचं. तुम्ही इमॅजिन करू शकता क्रिमिनल माइंडसेट आणि ॲबनॉर्मल लोकांच्या मध्ये राहायचं आणि रोज ते काहीतरी नवीन ट्रॉमॅटिक बिहेवियर असणार, नवीन काहीतरी रोज सुरू होणार, तर तिथे डॉक्टर टिकत नव्हते. असे खूप सारे डॉक्टर बदलले आणि मग एकदा काय झालं, एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर ह्यू लेन तिथे आले आणि डॉक्टर ह्यू लेन आल्यानंतर त्यांनी काय केलं, ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचे आणि त्या सगळ्या पेशंटच्या फाईल्स त्यांनी मागितल्या आणि त्या फाईल्स मागून ते काय करायचे, ते फाईल्स जस्ट ओपन करायचे, पाहायचे, काहीतरी मनातल्या मनात पुटपुटायचे आणि फाईल बाजूला ठेवायचे. असं ते कित्येक दिवस करत होते आणि असं करता करता काही दिवसामध्ये असं दिसायला लागलं की ते पेशंटमध्ये ड्रास्टिक चेंज होतोय, त्यांच्या मनस्थितीत चेंज होतोय. काही पेशंट बरे होत आहेत, काही लोकांना सोडून द्यायची वेळ आली आणि काही वर्षात तरी ते हॉस्पिटल नंतर बंदच करून टाकलं. पण मधल्या पिरियडमध्ये जेव्हा काही लोक बरे होत होते ड्रास्टिकली, तेव्हा तिथे जो स्टाफ होता त्यांनी ऑलरेडी ऑब्झर्व केलं होतं की आधीचे डॉक्टर तर पळून जात आहेत आणि हे डॉक्टर तरी येऊन काहीच करत नाहीयेत, पण पेशंट्स कसे बरे झालेत. म्हणून त्यांनी डॉक्टर ह्यू लेनना येऊन विचारलं की काय एक्झॅक्टली काय करता काय डॉक्टर तुम्ही आणि हे पेशंट बरे कसे होत आहेत, तुम्ही फाईल्स घेऊन काय करता. त्यांनी सांगितलं की मी फक्त जबाबदारी घेतोय त्या पेशंटची, त्यांच्या इलनेसची, त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची आणि मी काय म्हणतोय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 मॅजिकल सेंटेन्सेस आहेत. लिहून ठेवा तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या घरामध्ये मोठ्या अशा साईजमध्ये एक पोस्टर लावा, त्याच्यामध्ये लिहून ठेवा, हाताने लिहा. प्रिंट घ्या म्हटलं तर तुम्ही म्हणणार पुढच्या संडेला घेतो. सो राईट डाऊन बाय स्केच पेन. स्केच पेन नसेल तर पेन्सिलने लिहा, आजच लिहा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. तर हे 4 सेंटेन्स मॅजिकल सेंटेन्स आहेत आणि याने खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे. जगभरामध्ये सगळे कोचेस, काउन्सलर्स ह्या मेथडचा यूज करतात आणि हे का सक्सेसफुल. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात काय आहे बाबा, आय एम सॉरी म्हणायचं, प्लीज फॉरगिव्ह पण म्हणायचं, माझी तर काही चूकच नाहीये, डॉक्टर ह्युलेनची काय चूक आहे, तो पेशंट ट्रॉमामध्ये, त्याला बरं नाहीये, तो क्रिमिनल, तो कोणाचा तरी खून करून आलाय आणि मी बसून त्याची माफी मागू, अरे काय हे तुम्ही काय सांगताय. सो मे बी तुमच्या माइंडमध्ये हा प्रश्न येऊ शकतो आणि तो व्हॅलिड पण आहे. पण असं का करायचं, तर मी ते सांगते. कारण न्यूटनचा लॉ काय सांगतो, आता मी सायंटिफिकली बोलते, तुम्हाला खूप असं वाटलं असेल की मी खूप काहीतरी असं वेग बोलतेय किंवा काहीतरी अशी गोष्ट सांगतेय का ज्याच्यावरती तुम्ही श्रद्धा ठेवून फक्त करायचंय. न्यूटनचा लॉ काय सांगतो माहितीये कोणाला, एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ माहितीये, वैश्विक एनर्जीचा सिद्धांत माहिती आहे. तो काय सांगतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हेन्स ऑल द एनर्जी इन द युनिवर्स इज कॉन्स्टंट. ऊर्जा अक्षयतेचा नियम सर्च करा. म्हणजे काय, तर ह्या विश्वामध्ये जी ऊर्जा आहे ती अक्षय आहे आणि ती कॉन्स्टंट आहे, ती बदलत नाही, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये फक्त ट्रान्सफॉर्म होऊ शकते. याचा अर्थ काय, माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे तीच तुमच्यामध्ये ऊर्जा आहे, तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्याचं फक्त रूपांतरण वेगळ्या अवस्थेमध्ये आहे आणि माझ्याकडे जी ऊर्जा आहे त्याचं रूपांतर वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. सगळ्या गोष्टी ऊर्जा आहेत. हे न्यूटनने सांगितलेलं आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे, हे मी सांगत नाहीये. तर मग मी काय करते, मी असं म्हणते की आय विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. आता मी जबाबदारी घेते समोरच्या व्यक्तीच्या त्या वागण्याची. का, कारण त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे तीच माझ्यामध्ये ऊर्जा आहे आणि म्हणून मी त्याच्यासाठी प्रार्थना करते. म्हणून मी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन म्हणते की टुडे आय विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी. आज मी जबाबदारी घेतो की त्याच्याकडून किंवा कोणाकडून माझ्याकडून कळत न कळतपणे हे जे माझ्या समोर चित्र दिसतंय ना, इतके आजारी पेशंट दिसतात, त्याच्यासाठी कळत न कळतपणे मी जबाबदार आहे, कारण मी ह्या ऊर्जेचा पार्ट आहे, मी ह्या युनिव्हर्सचा पार्ट आहे, मी ह्या ब्रह्मांडाचा पार्ट आहे. म्हणून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. तर मग असं म्हटल्यामुळे काय होतंय, त्या ऊर्जेचं रूपांतरण होतंय, मग ते हील होतंय, तिथे बरं होतंय, कारण का कोणीतरी जबाबदारी घेतंय त्या गोष्टीची. सो वी हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. ज्याला कोणाला दिसतंय तो जबाबदारी घेईल. आता हे कसं हिलिंग कसं करू शकतो आपण, तर तुमचा कोणताही प्रॉब्लेम घ्या आणि त्या प्रॉब्लेमला घेऊन तुम्ही हे सुंदर 4 सेंटेन्सेस म्हणू शकता. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक्यू, आय लव्ह यू. आता कशासाठी म्हणू शकता, तुम्हाला कशासाठी म्हणायची इच्छा आहे ते मला सांगा. विच प्रॉब्लेम यू आर फेसिंग राईट नाव. आता तुमच्या लाईफमध्ये कोणता प्रॉब्लेम जास्त सुरू आहे, फिजिकल,
मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल. येस, जे जे जास्त आन्सर्स येतील त्याच्यावरून ठरवू आपण, फिजिकल वर घ्यायचं का रिलेशनशिप वरती घ्यायचं, कशावरती घ्यायचं त्याच्यावरती घेऊ आपण. आणि इट्स अ व्हेरी इझी प्रोसेस, त्याच्यामध्ये काहीच करायचं नाहीये. आपल्याला फक्त हे माइंडमध्ये ठेवायचं आहे. पण काय होतं याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की जेव्हा लोक हे शिकून जातात, हे का इतकं इझी राहत नाही नंतर लोकांसाठी. कारण एकतर की आपला विश्वास हलतो, असंच खरं होतं का, त्याच्यावरती आपला स्टडी नसतो. म्हणून तुम्हाला तिथे कोचची, तुमच्या बरोबर एक चांगल्या हायर एनर्जी सोलची गरज आहे, जो तुम्हाला गाईड करेल, तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करेल. म्हणून कोच इम्पॉर्टंट असतो. म्हणून कोणतीही गोष्ट शिकली तर ती इम्प्लिमेंट करायला आपल्याला अवघड होतं. सेकंड थिंग काय आहे, का डाऊट पहिला गोष्ट त्यामुळे होत नाही. सेकंड गोष्ट काय होतं, होपनोपोनो करायला लोकांनी ऍक्च्युअल मध्ये सुरुवात केली तर प्रॉब्लेम काय येतो, की त्यांना असं होतं की मी का जबाबदारी घेऊ, मी काय केलंय, तो आला त्याने शिवी दिली, तो वाईट बोलला, मी चांगलंच करत होतो, माझं इंटेन्शन त्याला कळलं नाही, आणि मग या रिलेशनची मी जबाबदारी का घ्यायची, चूक त्याची आहे ना, चूक माझी नाहीये. पण इथे आपण तो आणि मी सेपरेट बघतच नाहीये. इथे इथे आपण काय बघतोय, आय एम अ युनिव्हर्सल एनर्जी, मी संपूर्ण ब्रह्मांड आहे, माझ्या आतमध्ये ब्रह्मांड आहे, त्याच्यामुळे मी ब्रह्मांड बनून ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. हा अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, आणि हे तुम्ही जितकं जास्त करत जाल तितकं तुमच्या लक्षात येत राहतं. आणि म्हणून तुमच्या सोबत हे करताना एका कोचची गरज आहे, कारण तो तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकेल. खूप जणांनी हेल्थ वरती लिहिलेलं आहे. तर आता जो कोणता तुमचा हेल्थ इश्यू आहे, त्या हेल्थ इश्यूला घेऊन आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, काय हेल्थ इश्यू आहे, प्रत्येक हेल्थ इश्यू साठी काहीतरी वेगवेगळं असू शकतं. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आता आपण जेव्हा पूर्ण महिनाभर करू ना, जेव्हा आपण थर्ड मंथ मध्ये हे हिलिंग करणार आहोत, होपनोपोनो अजून डीप मध्ये शिकणार आहोत, तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतील कोणत्या आजारावरती काय आहे. कारण जर तुम्ही हे बुक वाचलं नसेल, यू कॅन हील युअर लाईफ, लुईस हेचं एक खूप सुंदर बुक आहे, यू कॅन हील युअर लाईफ, प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे. तर तुम्ही ते बुक वाचा, त्याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे की प्रत्येक आजाराच्या मागे काय इमोशन कारणीभूत आहे. अँड इट्स एक्झॅक्टली ट्राईड अँड टेस्टेड, तिने खूप अभ्यासपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, तिच्या स्वतःच्या जर्नीवरती लिहिलेलं पुस्तक आहे, आणि खूप साऱ्या कोचेस काउन्सिलरनी ते फॉलो केलेलं बुक आहे. त्याच्यामुळे तिचे जे अनालिसिस आहेत ते परफेक्टली ते तसेच आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तिने विश्लेषण केलेलं आहे. येस. सो तुम्हाला इमोशन कळायला पाहिजे त्या आजारासाठी. आता जसं सांगितलं ना, बॅक पेन सांगितलं जर कोणी, तर त्याच्यासाठी तुम्ही मागे काय पकडलेलं आहे ते पण तर महत्वाचं आहे ना, इमोशन्स कळताना, की मी फायनान्शियल स्ट्रेस घेतलाय का म्हणून मला लोअर बॅक पेन होतोय का. तर मग त्यावेळेला आपण होपनोपनो कसं करू, की डिअर बॅक, माझ्या पाठीला उद्देशून मी हे म्हणतीये की माझ्या कंबरेला, कंबर म्हणू आपण, पाठ म्हणजे लोअर बॅक पेन आहे ना, तर कंबरेला उद्देशून मी काय म्हणू, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आज मी पूर्ण जबाबदारी घेते माझ्या कोणत्या इमोशनल थॉट्समुळे, कोणत्या विचारांमुळे किंवा माझ्या बर्डन्समुळे जर मी हे पेन क्रिएट केलेलं आहे, अट्रॅक्ट केलेलं आहे, तर त्याची मी जबाबदारी घेते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. अँड रिपीट इट ॲटलीस्ट 21 टाइम, 51 टाइम, जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं. सुरुवातीला मी सांगते क्लायंट्सना करताना 108 वेळा करा. कारण का, तर तुम्ही तेवढा वेळ त्या एनर्जीवरती फोकस राहून ते करू शकता. पण जेव्हा तुम्ही करता ना, तर अंडरस्टँडिंग ही महत्वाची आहे की तिथे ना तुम्हाला एक काम संपवायचंय, की मला होपनोपनो करून 108 वेळा आता संपलं पाहिजे. हे जर यायला लागलं किंवा रेजिस्टन्स यायला लागला ना, कधी होणार, कधी होणार, तर मग तिथं ती ऊर्जा तशी आपण फोकस करत नाहीये. म्हणून हे आपण
कोच बरोबर करतो. म्हणून बरेच क्लायंट्स मला म्हणतात, की मॅम तुम्ही करा. तुम्ही बोलताय तेव्हा सेंटेन्स वेगळे पडतात. आम्ही बोलतो त्यावेळेला सेंटेन्सेस वेगळे येतात. आमची ऊर्जा आणि तुमच्या ऊर्जेमध्ये फरक पडतो. सो व्हाय इट हॅपन्स. आणि होपोनोपोनोच्या खूप सक्सेस स्टोरीज आहेत. अतिशय माझ्याकडे इतक्या सक्सेस स्टोरीज आहेत लिव्हिंग वरती, नॉन लिव्हिंग गोष्टीवरती. कोणाच्या घरी लाईटचं कनेक्शन नाही, लाईटचं कनेक्शन आलेलं आहे. माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी कधीतरी एक छोटी रील बनवून टाकेल. आय विल सर्च फोटोज. आणि माझ्या घरामध्ये वरती पूर्ण लिकेज होतं. 2 वेळेला मी हील केलेलं आहे ते. कंप्लीटली लिकेजचा खर्च त्यांनी 2 लाख सांगितला होता. सो इट हॅपन्स यार. बिलीव्ह करा, तुम्हाला ते रिझल्ट मिळणार आहेत. आणि आहे इथे माहिती आहे लोकांना, ज्यांनी डोळ्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे. शुभांगी इज देअर, शुभांगी इज माय नेबर. शी नोज की माझ्या घरात किती लिकेज होतं. आणि मी तिथे लिकेज बघून आले, मी काहीच नाही प्रतिक्रियाच नाही दिली. शुभांगीला पण नाही दिली, कोणालाच काही नाही दिली. मी 2 दिवस फक्त प्रार्थना केली. 8 दिवसात ते लिकेज निघून गेलं होतं. सो इट हॅपन्स. आजार असू दे, फायनान्शियली कुठे पैसे अडकलेले असू देत. खूप साऱ्या क्लायंट्सचे पैसे निघालेले आहेत. 3-3 महिन्याचे सॅलरी पेंडिंग आहेत, लोकांचे झालेले आहेत. मागे शेअरिंग केलेलं आहे हे लोकांनी, की असे पैसे अडकले होते, कोणाचे 1.5 लाख अडकले होते, कोणाची सॅलरी पेंडिंग होती. ह्या गोष्टी होतात. यू हॅव टू जस्ट बिलीव्ह अँड डू इट. आणि ते करताना तुम्ही काय करता, की ब्लेम नाही करत समोरच्याला. इतर वेळेला काय होतं, सॅलरी पेंडिंग ठेवली तर तुम्ही काय करता, त्या तुमच्या पर्टिक्युलर जे एंटरप्राइज जिथून तुम्हाला सॅलरी येते किंवा जे कोणी तुम्हाला देत आहे, तुमचा बॉस आहे, क्लायंट आहे, ज्याच्याबरोबर तुमच्या हँडल आहे, त्याला ब्लेम करता तुम्ही, की ह्याच्यामुळे होतंय, ह्यांनी करायला पाहिजे होतं, ह्यांना कळत नाही का, इतके सगळे वर्कर्स काम करतायत, त्यांची पोटं कशी भरायची, हे इतकं मजा मारतायत. सो वी क्रिएट दिस नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स. आणि ते नेगेटिव्ह व्हायब्रेशनमुळे आपल्याला तसे रिझल्ट येत नाहीत. वेन यू स्टॉप ब्लेमिंग अदर्स, यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी, यू बिकम वन. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करता ना, की येस माझं घर आणि मी एकच आहे, त्या व्हायब्रेशन मध्ये मी ते करतोय, मला माहिती माझ्या घरामध्ये स्वतःला बरं करण्याची ताकद आहे. सो इतक्या लेवल पर्यंत यू कॅन ट्यून विथ युअर हाऊस, यू कॅन ट्यून विथ युअर वॉल्स. केलेलं आहे, मागे लिझर्डसाठी केलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे, माझ्या कितीतरी क्लायंट्सनी केलेलं आहे, कुत्र्यासाठी केलंय माझ्या काही क्लायंट्सनी, की तो कुत्रा खूप भुंकायचा आणि मग आम्ही केला आणि मग त्याचं बंद झालं म्हणून. इट हॅपन्स. यू हॅव टू बिलीव्ह अँड यू हॅव टू डू इट. हे का सांगते मी आता तुम्हाला, कारण जेव्हा तुम्ही सक्सेस स्टोरीज ऐकता ना, तुम्हाला लक्षात येतं की येस आय नीड टू डू इट. म्हणून तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन करा. तर हेल्थसाठी जसं सांगितलं ना, आता तुम्ही काय करा, तुमचा जो कोणता हेल्थ प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आपण जस्ट एक डोळे बंद करून 11 वेळा करू किंवा 21 वेळा करू. ठीक आहे. तर जस्ट क्लोज युअर आयज. जो कोणता तुमचा हेल्थ प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. टेक अ लॉंग ब्रेथ. रिलीज स्लोली. जो कोणता हेल्थ प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती फोकस करायचा आहे. त्या पार्टला, त्या बॉडी पार्टला ज्याच्यामुळे ते झालेलं आहे, जिथे पेन आहे, ज्या कारणामुळे तो पेन आहे किंवा ज्या कारणामुळे तो आजार उत्पन्न झालेला आहे, तुम्हाला तो ऑर्गन माहित असेल, ज्या कशामुळे झालेला असेल त्यासाठी मी आज पूर्ण जबाबदारी घेतो. माझ्या ह्या आजाराची मी पूर्ण जबाबदारी घेतो. मला माहिती आहे ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्यासाठी बनलेल्या आहेत. पण तरी सुद्धा मी माझ्या हेल्थमध्ये जे काही ब्लॉक्स बघत आहे त्याची मी जबाबदारी घेतो. त्याच्या कारणांना मी रिलीज करतो, मी सोडून देतो. माझ्या आधीच्या मेमरीज, माझे सगळे विचार, नकारात्मकता, माझ्या भावना यांची मी जबाबदारी घेतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you.
I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. Dear body, I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. I love you. कळत नकळतपणे माझ्याकडून या बॉडीच्या बाबतीमध्ये जो काही निष्काळजीपणा झाला असेल, ज्या कोणत्या कारणामुळे बॉडीमध्ये हा आजार उत्पन्न झालेला आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी मी आज घेत आहे. आणि या सगळ्या गोष्टींना मी माझ्या आयुष्यातून जाण्यासाठी अलाव करत आहे, परमिट करत आहे, परवानगी देत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. I thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. I thank you. I love you. I am sorry. Please forgive me. I thank you. I love you. Take a long breath. Release it. Let go. सोडून द्या. Slowly open your eyes. जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करता, त्याच्यानंतर तुम्ही सोडून देता, रिलीज करता. You let go it. Now universe will take care of it. मी फक्त माझं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी ते चेक करत नाही बसणार आहे सारखं. झालंय का? होतंय का? का नाही झालं? सो अगेन तिथे स्ट्रगलिंग एनर्जी आहे का? हे पण महत्वाचं आहे. सो यू कम विथ एनी पर्टिक्युलर प्रॉब्लेम. मी अशा पण बऱ्याचशा केसेस घेते जिथे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम घेऊन येता आणि मग मी डिसाईड की हाऊ टू डू होपनोपनो. मग मी कम्प्लीट केस घेते आणि मग कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी करावं लागेल ह्याचं अनालिसिस करून आपण 11 दिवस 21 दिवस आपण असं होपनोपनो करतो. सो इट हॅपन्स, इट वर्क्स. आणि आता तर आपण ह्या कोर्समध्ये, म्हणूनच मी म्हटलं की हा जो कोर्स आहे ना, हा माझा सिग्नेचर कोर्स असणार आहे. याच्यामध्ये जगातल्या सगळ्या लोकांना बरं करण्याची ताकद असणार आहे. जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मी रोज एक एक प्रॉब्लेम घेऊन ह्याच्यामध्ये हिलिंग घेणार आहे. सो 3rd मंथ मध्ये आपण ह्याच्यामध्ये होपनोपनो करणार आहे. फर्स्ट मंथ मध्ये एनर्जी शिफ्टिंग, सेकंड मंथ EFT, थर्ड मंथ होपनोपनो आणि 4th मंथ मग आपण चक्राज वरती काम करणार आहे. उद्या आपण चक्राज वरती बघणार आहोत की चक्र हिलिंग का गरजेचं आहे किंवा कसं करायला पाहिजे हे आपण शिकणार आहोत. सो यू जस्ट डू विथ कम्प्लीट फेथ. विश्वास ठेवा, करा आणि तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. सो ॲज यू आस्क्ड शुभांगी फॉर डायबिटीज, मेन रिझन इज स्ट्रेस अँड नॉट फॉरगिव्हिंग अदर्स. सो टेक अ लिस्ट ऑफ पीपल. माझ्या लाईफमध्ये असे कोणते लोक आहेत ज्यांना मी माफ केलेलं नाहीये. लहानपणीपासून आतापर्यंत लिस्ट मिळेल. So take one person and do Ho'oponopono for that person. I take 100% responsibility. Release that person. रिलीज करायचंय. असा कोणीही सांगत नाहीये इथे की तुम्ही आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी म्हणताय मग मला त्याच्याबरोबर जाऊन बोलावं लागेल. त्या व्यक्तीशी बोलायला कोणी ते सजेस्ट नाही करत आहे तुम्हाला. Healing or forgive means it doesn't mean reconnection with that person. परत जाऊन त्या व्यक्तीशी तुम्ही संबंध चांगले ठेवले पाहिजेत आणि तुम्ही गुडी-गुडी झालं पाहिजे. परत तुम्ही घरी येणं-जाणं असंही काही नाहीये. यू हॅव टू जस्ट लेट गो फ्रॉम युअर ब्रेन. सोडून द्यायचं तुम्हाला की ओके, जे काही माझ्या आयुष्यात झालं ते माझ्या भल्यासाठी झालंय. कारण माझी काहीतरी ग्रोथ झालेली आहे आणि हे होणं अनिवार्य होतं माझ्या लाईफमध्ये. सो मी त्या व्यक्तीला माफ करून टाकलंय आता. सोडून देतोय. मी जबाबदारी घेतोय आता ह्या नात्याची. सो तिथे पण लोकांना स्ट्रगल येतो की अरे मग आता मला त्या माणसाशी जाऊन बोलावं लागेल. मग मला ते बोलायचंच नाही ना. मला तर 7 जन्म तोंड नाही बघणार त्याचं. तुम्ही काहीच करू नका. मे बी कदाचित तो माणूसच चेंज होईल आणि तुम्ही त्याच्याशी त्याला रिकनेक्ट व्हायचं असेल, कदाचित तुमचं नातं परत घट्ट पण होऊ शकतं. कदाचित ते तुम्ही लांब राहून आनंदी राहू शकता. सो वी डोंट नो. ते फिक्स नका करू. आपण काय करतो, माफ करायचं म्हणजे आपण फिक्स करून टाकतो की अरे मग त्या माणसाबरोबर आता मला चांगले संबंध ठेवावे लागतील.
नॉट रिक्वायर्ड. फक्त तुम्ही सोडून द्या, हील करा आणि त्याला ब्लेस करा त्या व्यक्तीला, की तू तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जा, तुझ्या ग्रोथसाठी मी प्रार्थना करतो. असं खूपदा केलंय, खूपदा, खूप लोकांसाठी केलेलं आहे, की यू डू युअर बेस्ट. आय लेट गो यू, की तुमची जर्नी पुढे जाऊन चांगली होऊ दे आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो. सो हे करून बघा. व्हेन यू गिव्ह युअर प्रेयर्स फॉर अदर्स ना, ह्याच्यासारखं गिव्हिंग आणि ह्याच्यासारखा हॅपीनेस नाहीये दुसरा कोणता. यू जस्ट ब्लेस द पर्सन. सोडून द्या आणि ब्लेस पण करायची इच्छा नसेल, एखादा इतका हर्ट असेल की म्हणेल की मी ब्लेस पण करणार नाही. ठीक आहे, टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ओन पेन. की मला पेन होतोय ना, आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय पेन. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. का मी त्या तिसऱ्या माणसाच्या चुकीमुळे त्याच्या मूर्खपणाची शिक्षा मला देतो? ठीक आहे. सो खूप आजारांचं कारण आहे रिलेशनशिप मधला पण स्ट्रेस आहे. तर फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करा. स्ट्रेसवरती काम करा. आता स्ट्रेससाठी होपनोपोनो तुम्ही कसं करू शकता? रात्री झोपताना करा ना. आज दिवसभरामध्ये जो स्ट्रेस मी कॅरी केला, अननेसेसरी कॅरी केला, तो आहे ना माझा कर्ता करविता, फादर ऑफ द एंटायर वर्ल्ड, तो घेतोय ना स्ट्रेस सगळ्याचा. मी का घेऊन बसलोय स्ट्रेस? माझा रोलच नाहीये स्ट्रेस घ्यायचा. सो रिलीज युअर स्ट्रेस. टेल दॅट फादर की इट वॉज युअर स्ट्रेस आणि मी तो कळत नकळतपणे माझ्या डोक्यावरती घेतलेला आहे. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आणि हे करायचंय आणि हे का करायचंय, आय विल जस्ट एक माझ्याकडे 2 मिनिटं लास्ट मी घेईल की हे का करायचंय. सी, तुम्ही आई वडील आहात, समजा तुम्ही पेरेंट आहात, तर तुम्हाला 2 मुलं आहेत. तुम्ही दोघांवर सेम प्रेम करता का डिफरंट प्रेम करता? टेल. डिफरंट असेल तर डील ह्या, सेम असेल तर येस लिहा. 2 मुलं असतील, 4 मुलं असतील, 10 मुलं असतील, प्रत्येकाला वेगळं प्रेम देता? ठरवून देता का हा असा आहे, ह्याला थोडं जास्त करूया, ह्याला कमी करूया, असं होतं? नाही होत ना असं. तसंच युनिव्हर्सल एनर्जी, फादर ऑफ द युनिव्हर्स, गॉड, नेचर, जे काही शक्ती तुम्ही म्हणताय, त्याची आपण सगळे मुलं आहोत ना. तो सगळ्यांवर सेम प्रेम करतोय. द प्रॉब्लेम इज त्या एका मुलाला असं वाटतंय की आई माझ्यावर प्रेमच करत नाही, पप्पा माझ्याशी नीट बोलतच नाही. तसं का होतंय? कारण ही इज डुईंग समथिंग डिफरंट. त्याला तुम्ही विचार करा की तो हॉस्टेलवरती राहतायत तुमची दोन्ही मुलं. तुम्ही काहीतरी गिफ्ट घेऊन पाठवताय. प्रत्येक वेळेला पाठवताय. ॲज अ पेरेंट, यू आर लव्हिंग पेरेंट आहे ना. तुम्ही हॉस्टेलवरती तुमच्या मुलांना, दोन्ही मुलांना गिफ्ट घेऊन पाठवताय. एक आहे, तो छान वेलकम करतोय, तो गिफ्ट घेतोय. दुसरा आहे, त्याची आज रूम खूप खराब आहे, क्लीन नाहीये. त्यामुळे तो गेलेला एजंट ते बघूनच माघारी जातोय, की अरे काय आहे हे? हे कदाचित ते नसेल. तो रिटर्न. किंवा दुसऱ्यांदा गेला गिफ्ट घेऊन, की तो जोरात शाउटिंग, अँगरमध्ये राग करतोय, चिडलाय. मग काय होणार? तो एजंट परत आला. मग आई-वडिलांनी गिफ्ट पाठवलं नव्हतं का? पाठवलं होतं. पण ते रिसीव्ह का नाही झालं? बिकॉज समथिंग वॉज रॉंग इन दॅट रूम, दॅट पर्सन, समथिंग वॉज देअर. तर माझ्यामध्ये असा काहीतरी पार्ट आहे, ज्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतोय. प्रॉब्लेम सारखं काही बनवलेलंच नाहीये. प्रॉब्लेमसाठी जगामध्ये काहीही बनवलेलं नाहीये. हे सत्य आहे. आणि तरी मी प्रॉब्लेम फील करतोय, म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे जी मला क्लिअर करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. एवढं तरी कराल का? एवढं तरी होईल का? अशा पद्धतीनं तरी हील कराल का? की मला माझ्या लाईफमध्ये हॅपीनेस पाहिजे. आय वॉन्ट माय लाईफ स्मूथ, बट इट इज नॉट. सो आय एम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. गेटिंग क्लिअर? हे जर क्लिअर असेल तर सी लिहा क्लिअरसाठी. अँड उद्या आपण चक्रासवरती बघणार आहोत. आता वेळ कमी होता म्हणून मी अजून डिटेलमध्ये एक्सरसाइज नाही घेऊ शकले. सो कधीतरी असंच काही सेशन असेल तर घेऊ आपण. अदरवाईज तुम्ही जॉईन करतच आहात. आता पुढे जो 4 महिन्याचा आपला वेल्थ एनर्जी ॲक्टिव्हेशन प्रोग्राम होणार आहे. खरंच जॉईन करा. तुमच्या जवळच्या फ्रेंड्स, रिलेटिव्हजना, ज्यांना एकाला जरी तुम्ही जॉईन करू शकलात ना, स्वतःला आधी करा आणि दुसऱ्या एकाला जरी तुम्ही त्याच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशनसाठी कारण बनू शकलात ना, तर आयुष्यभर तो तुमचं आभारी राहील. आयुष्यभर. जन्मोजन्मीचे आभार राहतील तुमच्यासाठी. किती पुण्य आहे सांगा बरं. एखाद्या माणसाला एखाद्या प्रॉब्लेममधून बाहेर काढलं, तर त्याच्यासारखं काय आहे का दुसरी गोष्ट महत्वाची? द पर्सन वॉज पेन. एक क्लायंट होता माझा 30 वर्ष पेनमध्ये, फिअरमध्ये, आणि तो एका सेशनमध्ये निघून गेला. तर ते तिचे फीज विसरून जा तुम्ही किती पे केली ते.
पण त्या पर्सननी त्याच्या आत्म्याने जे व्हायब्रेट केलं असेल माझ्यासाठी ते काय केलं असेल. सो जस्ट बी द पर्सन, जस्ट गिव्ह द हेल्पिंग हँड टू अदर्स. इट्स अ टाइम की लोकांची मदत करण्याची वेळ आहे ही. नाहीतर मग तो दुसऱ्या धर्माचा, तो दुसऱ्या जातीचा, तो दुसऱ्या देशाचा, मग हा वॉर आहे, तो वॉर आहे, प्रॉब्लेम आहे. हू इज थिंकिंग फॉर पीस? सो इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू थिंक फॉर पीस. मी शांतीसाठी प्रार्थना करणं माझी जबाबदारी आहे. मी केली म्हणून आज माझ्या घरामध्ये शांती आहे. आणि आज माझ्या घरामध्ये शांती आहे म्हणून तुम्ही आज सगळे इथे आहात, की येस आय वॉन्ट टू ट्रान्सफर दिस पीस इन युअर होम. जर तुमच्या घरामध्ये हे कम्प्लीट चित्र आलं, तुम्ही ट्रान्सफर करू शकाल. सो आपल्याला एकत्र हातात हात घालून हे पुढे ट्रान्सफर करायचं आहे. इट्स अ बिग सर्व्हिस फॉर सोसायटी. जागे व्हा. आणि थँक यू सो मच. यू आर अ व्हेरी ग्रेट पॉवरफुल एनर्जी. जेव्हा अशी एनर्जी समोर असते तेव्हाच अशा काही गोष्टी निघतात, तेव्हाच हे हिलिंग प्रार्थना पण निघतात. थँक यू सो मच. सी यू ऑल टुमॉरो. गुड नाईट.